गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या तासिकेला घट्ट्या सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत आहे, या सिद्धांताला असणारे जे अपवाद आहेत त्या अपवादांचा आपण विचार केला. त्यापूर्वी आपण घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, जे नियमाचं जे विधान ज्याला आपण म्हणतो ते नियमाचं विधान, आणि ते सर्व बघितल्यानंतर मग कोष्टकाचं उदाहरण आणि आकृतीच्या द्वारे जे स्पष्टीकरण आहे, म्हणजे थोडक्यामध्ये कोष्टक आणि आकृती याद्वारा जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण देखील आपण बघितलं. आणि मग त्या आता आपल्याला जी गृहीत परिस्थिती होती ती गृहीत परिस्थिती आपण पाहिल्यानंतर जे अपवाद जे होते, घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद, म्हणजे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये हा सिद्धांत लागू होत नाही असं म्हटलं गेलं होतं, आणि त्याला आपण अपवाद असं म्हणतो. मग हे अपवाद कोणते, तर काल आपण थोडक्यामध्ये बघितलेलं होतं की छंद जो आहे, हा छंद, छंदिष्ट किंवा नादिष्ट व्यक्ती या सिद्धांताला अपवाद आहे. व्यसनाधीन व्यक्ती ज्या आहेत या व्यसनाधीन व्यक्ती देखील या सिद्धांताला अपवाद आहे. कंजूस असणाऱ्या ज्या व्यक्ती आहे या कंजूस असणाऱ्या व्यक्ती देखील या सिद्धांताला अपवाद आहे. सत्ता जी आहे ही सत्ता देखील या सिद्धांताला अपवाद आहे असं सांगितलं जाते. आणि याच बरोबर आपण पैसा जो आहे या पैशाच्या बाबतीमध्ये देखील पाहिलं होतं की पैशाला हा सिद्धांत लागू होत नाही असं आपण सुरुवातीला म्हटलं होतं. परंतु मग आपल्या असं लक्षात आलं की आपण याचा सविस्तर विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याला अपवादकर्त्यांनी अपवाद असं म्हटलेलं आहे, या सिद्धांताला या अपवाद आहेत असं म्हटलेलं आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र त्या अपवाद नाही आहेत. प्रत्यक्षामध्ये त्या अपवाद नाहीत, कारण की या सर्वच गोष्टींना कमी अधिक प्रमाणात कुठे ना कुठे हा सिद्धांत लागू झालेला दिसून येतो. हा पहिला भाग आहे. आणि दुसरा भाग म्हणजे जे गृहीत आहेत ही गृहीत या ठिकाणी आढळत नाही. ही जी गृहीत आहे या गृहीतांकडे दुर्लक्ष केल्यासारखं आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आपण जरी अपवाद म्हणून त्याचा विचार केला, अभ्यास केला, अपवादकर्त्यांनी तो अपवाद मांडला, हे जरी सगळं मान्य असलं तरी देखील ज्यावेळी आपण प्रत्येक घटकाचा विचार केला त्यावेळी खऱ्या अर्थाने मग आपल्या असं लक्षात येते, खऱ्या अर्थाने आपण असं सांगू शकतो की हे अपवाद नाहीतच, हे अपवाद नाहीच आहे. तर हे केवळ अपवादकर्त्यांनी त्यांना वाटलं आणि त्यांनी मांडले त्याचा आपण देखील सखोल चर्चा केली. परंतु या गोष्टींना देखील घट्ट्या सीमांत उपयोगिता जो सिद्धांत आहे हा सिद्धांत लागू झालेला आपल्याला दिसून येतो. मग हे झाल्यानंतर, अपवाद झाल्यानंतर वास्तविक पाहता इथे हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत संपतो आहे. परंतु तरी देखील आपल्याला मग या सिद्धांतावर टीका करण्यात आलेली आहे. काही अर्थशास्त्रज्ञांनी हा जो सिद्धांत आहे तर या सिद्धांतावर टीका केलेली आपल्याला दिसून येते. ती जी टीका आहे ती टीका आता आपण पाहणार आहोत की कशा प्रकारची जी टीका आहे ती टीका त्यांनी केलेली आहे.
काही अर्थशास्त्रज्ञांनी या सिद्धांतावर टीका केली आहे. दुसऱ्या शब्दात आपण म्हणतो की टीकात्मक परीक्षण जे आहे हे टीकात्मक पुढील प्रमाणे करण्यात आलेलं आहे. सगळ्यात पहिली यावर टीका केली जाते अवास्तव गृहीते. हा सिद्धांत ज्यावेळी मांडण्यात आला त्यावेळी आपण गृहीतांचा विचार केला. आपण बघितलं होतं की हा सिद्धांत ज्यावेळी आपण म्हटलं तर तो त्यावेळी गृहीतांचा विचार केला होता. तर त्याबाबत जी गृहीते आहे ही गृहीते अवास्तव आहे असं म्हटलं जाते. नंतर आहे संख्यात्मक मापन. संख्यात्मक मापन. नंतर आहे अविभाज्य वस्तू. चौथी टीका यावर अशी केली जाते की पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. कारण स्थिरतेच्या गृहीतामध्ये आपण पाहिलं होतं आणि पाचवं जे आहे हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत एकाच गरजेपुरता मर्यादित आहे. अर्थात हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत एकच गरज पाहतो असं आपण म्हटलं जातंय. मग आता आपण जी टीकाकारांनी जी टीका केलेली आहे त्याच्याविषयी आपण पाहणार आहे. सगळ्यात पहिली टीका केली जाते अवास्तव गृहीते आहे. दुसरी टीका केली जाते संख्यात्मक मापन जे आहे. तिसरं आहे अविभाज्य वस्तू. चौथा आहे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. आणि पाचवं जे आहे तर ते आहे एकच गरज. आता एक एक जो भाग आहे तर एक एक जो मुद्दा आहे हा आपण पाहूया. सगळ्यात पहिलं म्हटलेलं आहे की अवास्तव गृहीते. हा जो सिद्धांत ज्या गृहीतांवर आधारित आहे, सिद्धांत जो आहे हा सिद्धांत ज्या गृहीतांवर आधारित आहे मुळात तीच गृहीते जी सांगितली गेलेली आहे तीच मुळात अवास्तव आहे, तीच चुकीची आहे असं म्हटलं जाते. वास्तवपणा त्यामध्ये नाही असं म्हटलं जाते. अशी एक टीका यावर केली जाते. कारण काय आहे की आपण बघितलं होतं की जी गृहीते जी आहे या गृहीतांमध्ये आपण पाहिलं होतं की एक जिन्सीपणा असला पाहिजे. म्हणजे ज्या नगांचा आपण उपभोग घेतो आहे, ज्या रंगांचं आपण सेवन करणार आहे तर ते सर्व नग हे रंग, चव, आकार, प्रकार इत्यादी बाबतीमध्ये ते एक जिन्सी असावे. प्रत्यक्षामध्ये होत नाही. एका झाडाला लागलेले फळ सुद्धा हे वेगवेगळे असू शकतात, वेगवेगळ्या चवीचे निघू शकतात. मग त्याच्यामुळे एवढा एक जिन्सीपणा असणं अशक्य आहे. नंतर एक सातत्य असलं पाहिजे. तर त्यामध्ये सातत्य असणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र लगेच एक संपल्याबरोबर दुसरं, दुसरं संपल्याबरोबर तिसरं असं प्रत्यक्षामध्ये नाही हे होऊ शकत. काही थोडासा आपण मध्ये वेळ देतो, काही कोणाशी गप्पा गोष्टी करतो, काही हे करतो. जेवायला बसल्यानंतर देखील असं आहे का की अगदी पहिली पोळी संपल्याबरोबर दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी खाऊन घेतली आणि 5 मिनिटात आपण आपलं जेवण संपवलं असं नाही आहे. थोडंसं आपण कोणाशी बोलतो, कधी आपली स्पीड कमी होते, कधी जास्त होते. म्हणजे सातत्य जे आहे हे सातत्य आहे. स्थिरता जी म्हटलेली आहे की उपभोक्त्याचं उत्पन्न हे कायम असलं पाहिजे, उपभोक्त्याच्या आवडीनिवडी कायम असल्या पाहिजे. तर तुम्ही सांगा उपभोक्त्याचं उत्पन्न कायम कसं राहील? जर काळ जर बदलून राहिलेला आहे तर उपभोक्त्याचं उत्पन्न कायम राहू शकत नाही. आवडीनिवडी ज्या आहे या आवडीनिवडी देखील कायम राहू शकत नाही. त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये बदल अपेक्षित असतात, नव्हे तर ते बदल होतच असतात.
नंतर विवेकशीलता, उपभोक्ता हा पूर्ण विवेकशील आहे, तो आपलं वर्तन हे विवेकीपणाने करतो असं जे म्हटलेलं आहे तर ते सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे ह्या ज्या सर्व अटी आहेत, ह्या जे सर्व गृहीते सांगितलेली आहे, ही गृहीते तर मुळात अवास्तव आहेतच. ज्या गृहीतांचा आपण विचार केला, ही गृहीते तर मुळात अवास्तव आहेतच, त्याबद्दल प्रश्नच नाही आहे. परंतु ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व अटी आपण त्याला म्हणतो, या एकाच वेळी अस्तित्वात येऊ शकत नाही. एकाच वेळी या सर्वच्या सर्व अटी पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये बऱ्याचशा आपण काल्पनिक गोष्टी, भासमान गोष्टी ज्याला म्हणतो, या काल्पनिक गोष्टींचा देखील आपण समावेश केलेला आहे. आणि काल्पनिक गोष्टींचा आपण समावेश केलेला असल्यामुळे जी गृहीते जी आहे, ही गृहीते अवास्तव असतात असं आपण म्हणतो. नंतर दुसरं जे आहे ते आहे संख्यात्मक मापन. उपयोगिता ही संख्येमध्ये मोजता येते असं आपण म्हटलेलं आहे. आपण काय केलेलं आहे, आपण असं म्हटलेलं आहे, गृहीतच आहे सत्य आपलं, आणि आपण त्या आधारावरच आपला सिद्धांत मांडलेला आहे. आपण सिद्धांत जो मांडला तो सिद्धांत किंवा उपयोगितेचे मापन करता येते या आधारावरच मांडलेला आहे. कारण आपण दाखवलेलं आहे मापन करून, आणि पहिल्या वेळेस जास्त, दुसऱ्या वेळेस कमी, तिसऱ्या वेळेस कमी, म्हणजे तुलना देखील आपण केलेली आहे. नंतर शून्य होते वगैरे, ह्या ज्या आपण गोष्टी केलेल्या आहे, तर ह्या आपण संख्येमध्ये मोजलेल्या आहे. अर्थात उपयोगिता संख्येमध्ये मोजता येते, उपयोगितेचं संख्येमध्ये मापन करता येते, उपयोगिता संख्येमध्ये व्यक्त केली जाते, संख्येमध्ये दर्शवली जाते, असं जे आपण म्हटलेलं आहे, असं जे गृहीत म्हटलं आहे ते चूक आहे. आपण ते करतो, आपण सिद्धांतामध्ये उपयोगितेची बेरीज देखील केलेली आहे, तुलना देखील केलेली आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. आपण ते कोष्टक तयार केलेलं आहे, आठवा तुम्ही, कोष्टकामध्ये तुमच्या लक्षात येईल. परंतु प्रत्यक्षामध्ये जर आपण विचार केला, आपण प्रत्यक्षामध्ये जर विचार केला, तर प्रत्यक्षामध्ये उपयोगितेचं मापन हे होऊ शकत नाही. उपयोगितेचं मापन का होऊ शकत नाही? तुम्हाला मागे मी सांगितलंय की उपयोगितेचं मापन का केलं जाऊ शकत नाही. उपयोगितेचं मापन याच्यासाठी होऊ शकत नाही की उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उपयोगिता जी आहे ही उपयोगिता मानसशास्त्रीय संकल्पना आहे. मला एखाद्या गोष्टीमध्ये उपयोगिता आढळली म्हणून दुसऱ्याला त्यामध्ये उपयोगिता आढळेलच असं सांगता येत नाही. नंतर उपयोगितेचं मापन करण्यासाठी जे मापक लागते, उपयोगितेचं मापन करण्यासाठी जे मापक लागते ते मापक अद्याप पावेतो निर्माण झालेलं नाही आहे. ते आपल्याकडे नाही आहे, आपल्याकडे काय पूर्ण जगातच नाही आहे. कारण ती व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे, मानसशास्त्रीय संकल्पना आहे. आणि व्यक्तिनिष्ठ आणि मानसशास्त्रीय ती संकल्पना असल्यामुळे उपयोगितेचं जे संख्यात्मक मापन आहे हे संख्यात्मक मापन अशक्य असते. आणि म्हणूनच मग हा जो सिद्धांत आहे, म्हणजे या चुकीच्या आधारावर उपयोगितेचं मापन होते असं आपण म्हटलेलं आहे, आणि या आधारावरच आपण तो सिद्धांत मांडलेला आहे. मग चुकीचा पाया जर मुळात सिद्धांताचा चुकीचा आहे, तर त्यावर उभा राहिलेला जो सिद्धांत आहे, त्यावर आधारलेला जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत देखील चुकीचा ठरतो. तो सिद्धांत देखील चुकीचा ठरतो असं म्हटलं जाते. नंतर आहे अविभाज्य वस्तू आणि विभाज्य वस्तू. हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत विभाज्य वस्तू ज्याचे लहान लहान भागामध्ये रूपांतरण केले जाते त्यासाठी उपयुक्त. तुम्हाला आधी सांगितलं होतं आपण सिद्धांतामध्ये देखील उदाहरण घेताना तसं पाहिलं होतं की एखादी पोळी कोणी एकटा तशीच्या तशी खात नाही. त्याचं लहान भागांमध्ये आपण विभाजन करतो. परंतु काही गोष्टी अशा आहेत त्याला अविभाज्य वस्तू म्हणतात की ज्याचं विभाजन होणं शक्य नाही. अविभाज्य वस्तू म्हणजे काय, की ज्याचं विभाजन होणं शक्य नाही आहे, अशक्य आहे विभाजन होणं. मग ह्या ज्या अविभाज्य वस्तू आहे, तर या अविभाज्य वस्तूंच्या बाबतीत हा सिद्धांत आपल्याला लागू झालेला दिसून येत नाही. मग कोणत्या अविभाज्य वस्तू, तर गाडी आहे, रेफ्रिजरेटर आहे,
दूरदर्शन आहे ना, टी व्ही आहे, गाडी आहे, रेफ्रिजरेटर आहे, यासारख्या या अविभाज्य आणि अवजड वस्तू आहेत. परंतु ह्या वस्तूंना मात्र घट्ट्या सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत आहे, हा घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू होत नाही असं आपल्याला लक्षात येते. कारण आपण काय करतो की साधारणतः एकदा का आपण टी व्ही घेतला, आज आपण टी व्ही घेतला, मग एकदा का आपण टी व्ही घेतला, एकाच वेळी आपण एकाच वस्तूची खरेदी करतो. या महिन्यात जर टी व्ही घेतला असेल तर 6-8 महिन्यांनी आपण एखादी वॉशिंग मशीन घेतो, नंतर मग वर्षभरानंतर एखादा रेफ्रिजरेटर घेतो. पण लगेच काही आपण घेऊ शकत नाही, कारण एकाच वस्तूची खरेदी ही केल्या जाते. अशा वस्तूंना सीमांत उपयोगितेची तुलना अशक्य असते आणि केवळ एकच वस्तू आपण घेतो आहे, तर मग अशा वेळी सीमांत उपयोगितेची जी तुलना आहे, ही सीमांत उपयोगितेची तुलना करणं हे जरा अवघड काम आहे, असं सांगितलं जाते. आणि म्हणून अविभाज्य वस्तू ज्या आहेत, तर या अविभाज्य वस्तूंच्या बाबतीमध्ये हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत लागू झालेला दिसून येत नाही. हा विभाज्य वस्तूंच्या बाबतीत ठीक आहे की त्याचे छोट्या छोट्या भागामध्ये आपण रूपांतर करू शकतो. परंतु खरंच आहे ना, आज एकदा आपण टी व्ही घेतल्यानंतर पुन्हा 10 वर्ष टी व्ही पाहायचं आपल्याला काम पडत नाही. 10-12 वर्ष 15 वर्ष आपण टी व्ही घेत नाही. रेफ्रिजरेटरच्या बाबतीमध्ये देखील आपण असं सांगू शकतो. या ज्या अवजड आहे, किमतीच्या वस्तू आहेत, या मोठ्या वस्तू आहेत, तर या वस्तूंच्या बाबतीमध्ये मात्र हा सिद्धांत नेमकं सांगू शकत नाही, किंवा अविभाज्य वस्तूंच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत लागू होत नाही असं देखील अनेक जण जे आहेत अर्थशास्त्रामध्ये, तर ते अनेक जण आपलं मत व्यक्त करतात. नंतर आहे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता सिद्धांत आपला काय गृहीत धरलेला आहे? सिद्धांत मांडताना सिद्धांताने काय गृहीत धरलेला आहे? सिद्धांत मांडताना सिद्धांताने असं म्हटलेलं आहे की पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असते. पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असते. आता हे असं तर आपण म्हटलेलंच आहे, ते मान्य आहे, परंतु सीमांत उपयोगिताच मुळात आपण पाहिलं की ती जी सीमांत उपयोगिता आहे ही स्थिर नसते आणि ती मोजता देखील तशी येत नाही. मग पैशाची सीमांत उपयोगिता जी आहे ही व्यक्तिपरत्वे बदललेली असते. तुम्हाला कालच मी सांगितलं की ज्या व्यक्तीजवळ 10,000 रुपये आहे, त्या व्यक्तीचे 10 रुपये गेले तरी त्या व्यक्तीला काही फारसं दुःख होणार नाही आहे. परंतु ज्या व्यक्तीजवळ केवळ 100 रुपये आहे, त्या व्यक्तीचे जर 10 रुपये हरवले तर त्या व्यक्तीला निश्चितपणे दुःख होईल, कारण 100 पैकी 10 गेलेले आहे आणि इकडे 10,000 पैकी 10 रुपये गेलेले आहे. म्हणजे थोडक्यामध्ये पैशाची सीमांत उपयोगिता या ठिकाणी स्थिर आहे का? स्थिर नाही आहे. ज्याच्याजवळ जास्त पैसा आहे त्याला एवढी उपयोगिता वाटत नाही आहे, परंतु ज्याच्याजवळ मोजका पैसा आहे, ज्याच्याजवळ कमी पैसा आहे, ज्याच्याजवळ मोजका पैसा आहे असं आपण म्हणतो, किंवा ज्याच्याजवळ कमी पैसा आहे, मग अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये मात्र सीमांत उपयोगिता जी आहे ही सीमांत उपयोगिता बदलते, ती त्याला जास्त राहते. हे देखील आपण पाहिलं. म्हणून मग पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता जे म्हटले आहे तर ते काही योग्य नाही असं वाटते, अयोग्य आहे. कारण पैशाची सीमांत उपयोगिता व्यक्तिपरत्वे बदलते आणि किमतीमधील बदल असतो. नंतर पैशाचा साठा, ह्या ज्या गोष्टी आहे तर यामुळे देखील तो प्रभावित होत असतो. त्यामुळे तो जो सिद्धांत आहे हा प्रभावित होतो असं म्हटलं जातं. आणि शेवटचं आहे एकच गरज. शेवटचं काय? एकच गरज. हा जो सिद्धांत आहे, घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे, तर हा विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. वास्तविक व्यक्ती तसा जर विचार केला तर व्यक्ती काय करते? एका वेळी एकच गरज पूर्ण करते का? नाही. एका वेळी व्यक्ती अनेक गरजा पूर्ण करण्याचं प्रयत्न करत असते, पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. आपल्याजवळ जी साधन सामग्री आहे, या साधन सामग्रीतून एकापेक्षा जास्त गरजा ज्या आहेत या गरजा एकाच वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. परंतु या ठिकाणी हा सिद्धांत मात्र काय करतोय? एका वेळी फक्त एकाच वस्तूचा विचार करतोय तो.
एका वेळी एकाच वस्तूचा विचार करतो आहे. आणि एका वेळी एकाच वस्तूचा विचार हा प्रत्यक्षामध्ये होऊ शकत नाही, तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपण एकापेक्षा जास्त वस्तूंचा विचार करतो, जास्त वस्तूंचा उपभोग घेत असतो. गरजा पूर्ण करून समाधान मिळवते. म्हणजे एकच व्यक्ती काय, वास्तविक व्यक्तीचं वर्तन कसं असते, तर व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळवते. जर एकच गरज असती त्याची, तर ती गरज सहजपणे पूर्ण होऊन गेली असती. परंतु एकच गरज राहत नाही, तर गरजा या पुनरुद्भवी आहे. त्या गरजा पुन्हा पुन्हा उद्भवतात. आणि केवळ एका गरजेनेच भागून चालत नाही, तर एकाच वेळी मनुष्य विविध प्रकारच्या गरजा, अनेक प्रकारच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. या ठिकाणी आपण जी या सिद्धांतावर करण्यात येणारी जी टीका आहे, ही सिद्धांतावर करण्यात येणारी टीका आपण बघितली. आता याच्यानंतर आपल्याला या सिद्धांताचं महत्त्व काय आहे, या सिद्धांताच्या महत्त्वाचा विचार करावयाचा आहे. तो विचार आपण पुढील जो आपला तास आहे, या पुढील तासामध्ये आपण करूया.